नमस्कार काका. नाही काढा हो. हा. हा दिनो, हो बोला. सुरुवात करूया आपण. हो चालेल. हा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. रामजन्माचा प्रसंग पाहत होतो आपण मागच्या वेळी. रामरूप राम जसं कृष्णावतारात चतुर्भुज रूपाने भगवान आधी प्रकट झाले, तसेच इकडे चतुर्भुज रूपाने प्रकट झाले आणि त्यांचं सगळं वर्णन आपण पाहिलं. त्यातले शेवटचं दोन जे भाग होता तो थोडासा परत बघू की लेणे मिरवे सगुणपण निर्गुणही निर्गुण भूषणाही भूषण मुळी निर्गुणे शोभे सगुण जेवी लेणे सुवर्ण एकत्वे. म्हणजे सोन्यापेक्षा त्याचे अलंकार चांगले दिसतात. म्हणजे सोन्याला अलंकारांनी शोभा येते, पण अलंकार ते समजा सोन्याच्या ऐवजी लोखंडाचे केले तर ते चांगले नाही दिसणार. म्हणजे त्या अलंकारालाही सोन्याने शोभा येते. म्हणजे जो सगळ्याकडे वाद चालू असतो की सगुण चांगलं का निर्गुण चांगलं, सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ, ते दोन्ही एकच आहेत आणि त्या दोन्ही रूपांना एकमेकांमुळे शोभा आहे. जसं सोन्याला अलंकारामुळे आणि अलंकार सोन्याचे असल्यामुळे त्या अलंकाराला सोन्यामुळे. आणि मग पुढे नाथ महाराज सांगतायत, ऐसिया श्रीरामाच्या पोटी रामरूप देखे सृष्टी सृष्टी सभाय संपुटी देखे सृष्टी श्रीरामू. म्हणजे या रामरूपाच्या पोटातच पूर्ण सृष्टी आहे. आणि ती जी सृष्टी आहे ती आत बाहेर तीच सृष्टी आहे. रामरूप सृष्टीच आत बाहेर आहे. आणि हे पाहणारा कोण आहे, तर हे पाहणाराही श्रीरामच आहे. म्हणजे मी तिथे राहिलेलाच नाहीये. आणि हे कसं आहे हे थोडस समजून घ्यायला जो स्वस्ती वाचनातला जो मंत्र आहे, मला वाटतं तो ईशावास्य उपनिषदामधला मध्येही आहे आणि दोन कोणत्या तरी उपनिषदामध्ये तो स्वस्ती, मला वाटतं बृहदारण्य. काय तो मंत्र, तर ओम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे पूर्णच होतं, आधी पूर्णच आहे. त्या पूर्णातनं जे विश्व तयार झालं त्या विश्वातही तेच सच्चिदानंदत्व पूर्णपणे आहे. म्हणजे त्याचा अंश आहे असं नाही, ते पूर्णपणे आहे. कारण सच्चिदानंद हे अनंतच आहे. त्यामुळे त्याचा अंश म्हणजे आपण गणितात बघतो की अनंत भागिले 2 किंवा इन्फिनिटी भागिले 2 केलं, 10 केलं तरी उत्तर इन्फिनिटीच आहे. तसंच त्या पूर्णापासून ही सृष्टी निर्माण झाली, पण त्यातही ते पूर्णपणे अवतरित आहे. आणि ते पूर्ण सच्चिदानंदातनं हे विश्वातलं पूर्णत्व म्हणजे विश्व तयार करण्यात त्या विश्वात पूर्णत्व आलं तरी उरलेलं तेही पूर्णच आहे, असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. तर तसा इथेही तसंच आहे की त्या रामाचा एक भाग म्हणून ही सर्व सृष्टी आहे, पण ती पूर्ण आहे. म्हणजे त्यात राम पूर्णपणे आहेच.
आणि ते सृष्टी आपल्याला दिसते, तो आपल्या आतला साक्षी जो आहे तोही पूर्णच आहे, तो रामच आहे. आत्माराम ही पूर्ण आहे. आणि बाह्य सबाह्य म्हणजे बाहेरही सबाह्य, संपुटी म्हणजे संपुट म्हणजे हे एक छोटीशी जो देह जो आहे, तो घट जो आहे त्याच्या आत असलेला आत साक्षी रूपाने जो प्रत्येक ब्रह्म आहे तोही श्रीरामच आहे आणि तोही पूर्ण आहे. तर त्यामुळे तोच साक्षी परमात्माच ही स्वतः त्या संपुटाच्या आत ही आहे, बाहेरही तोच आहे. तोच आत बाहेर स्वतःला तोच बघतोय आणि त्याच्या पलीकडचा सच्चिदानंदाचा साक्षात्कारही त्याच सच्चिदानंदालाच होतोय, असा याचा अर्थ आहे. आणि तर अशी अशी जी रामाची मूर्ती आहे, तर कौशल्येला ती प्रतीती येते, तिच्या आतही तो श्रीराम आहे, बाहेरही सगळा श्रीराम आहे. आणि त्याच्या पलीकडे ही सगळी सृष्टी निर्माण झाली, ते अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. ती त्या ब्रह्मांड शिवाय जे उरलेलं आहे, दशांगुळे उरलाय परमात्मा म्हणतात. दशांगुळे म्हणजे तो भरपूर उरलेला आहे, म्हणजे अनंत आहे तो. आणि तोच एवढूशा मूर्ती रूपाने समोर आहे, असा तिला प्रेमाचा संभ्रम झालाय. इथे नाथ महाराज म्हणतात, ऐसिया देखोनी श्रीरामा कौसल्यसी आला प्रेमा, त्या सुखाच्या सुख संभ्रमा देह धर्मा विसरली. आता इथे संभ्रम म्हणजे हा काही हा एक म्हणजे लाडाने वापरलेला शब्द आहे. म्हणजे आपण जसं म्हणतोच ना, काय वेडा आहेस, म्हणजे त्याचा अर्थ तो वेडा आहे असा होत नाही. किंवा एखाद्याला म्हणतो, अरे काय शाणा आहेस, एवढं तुला कळत नाही, तेव्हा ते शाणा आहेस म्हणण्याचा अर्थ वेडा असा होतो. तसं सुखसंभ्रम म्हणजे तिचा हा खरा की तो खरा हे वाटणं सुद्धा त्या सच्चिदानंदत्वापर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे पराभक्तीने ते तिला वाटतंय, असा त्याचा अर्थ आहे इथे. आणि त्यामुळेच ती देहधर्माला विसरली, ती देहभान विसरून गेलेली आहे आणि अष्टसात्विक भाव जागे झालेत, तनु रोमांचित झालेत, अंगातनं घाम आलाय. एखाद्या वेळी म्हणजे आनंदाचा परिपाक जेव्हा होतो तेव्हा स्वेद निर्माण होतो, तसं तो स्वेद तिच्या अंगातनं आलेलं आहे. चित्त चैतन्य विरमित, चित्त पूर्ण त्या चैतन्य स्वरूपात सच्चिदानंदात रममाण झालेलं आहे. आणि डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. स्वानंदन समाये पोटी म्हणतायत, सुखोर्मी बाष्प दाटे कंठी. म्हणजे आनंद पोटात माझा मावेना म्हणतात ना संत, तसं की तो आनंद नुसता ओसांडून चाललाय, प्रत्येक रोमारोमातनं तो आनंद बाहेर पडतोय आणि तो स्वेदबिंदूच्या रूपाने येतोय. कंठ दाटून आलेला आहे तिचा. आणि उन्मिलित झाली दृष्टी, पडली सृष्टी मूर्छित. म्हणजे दृष्टी उन्मिलित झाली म्हणजे उघडली नुसती दृष्टी एवढाच अर्थ नाही. तिचा जी ज्या दृष्टीने भगवान दिसतो, तो तृतीय नेत्र, दिव्य दृष्टी तिला प्राप्त झालेली आहे आणि ती ते सर्वत्र आणि समोरही भगवानांना पाहते. आणि पडली सृष्टी मूर्छित म्हणजे सगळं स्तब्ध झालंय. म्हणजे तिचा तेव्हा तो विश्वभाव इतका आहे की तीच मूर्छित पडली असे नाही, सगळं विश्वच त्या क्षणाला स्तब्ध झाल्यासारखं झालंय. आणि त्याच्याबरोबर थरथरते ती. म्हणजे जसं वाऱ्याने केळीचं झाड हलावं इतकी जोराने ती थड 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 उडते ती. आणि हे होतं जो ईश्वर साक्षात्काराच्या वेळी ते आनंदाचे लोटच्या लोट जेव्हा आतून बाहेर येतात, तेव्हा ते शरीर
स्थिर राहू शकत नाही, ते थडथड 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 उडायला लागतं. तर तसं तिचं झालंय. आणि वाचेसी पडले महामौन, वाचा कुंठित झालेली आहे, काही बोलता येत नाहीये. आणि देहाचा अभिमान पूर्ण गेलेला आहे, मी ही संकल्पनाही राहिलेली नाहीये तिची. नुसतं समोर तो भगवंत आणि तो आनंद आहे पूर्ण. सत्वगुणाचे भरते भरे ते आपोआप ओसरे, ते सत्वगुणाचं ते अष्टसात्विक भाव जे सगळे ओसंडून वाहत आहेत, ते काही काळाने हळूहळू कमी झालेले आहेत. आणि मग ती होऊनी सावध चमत्कारे, सत्वगुणाचे भरिते बरे ते आपोआप ओसरे, होऊनी सावध चमत्कारे राम निर्धारे निर्धारी. म्हणजे ती समाधी अवस्थेतच पोचलीये, पण ईश्वराचा संकल्प म्हणजे तिथे तिला काही, खरं तर काही प्रारब्ध राहिलेलं नाहीये. पण प्रारब्ध राहिलेलं नसतानाही ईश्वरालाही इच्छा आहे भक्ताशी नातं निर्माण करून तो आनंद भोगावा. आणि विशेषतः माता हे भगवंताचं खूप आवश्यक असं एक पात्र होतं, कारण त्याला स्वतःला माता नसल्यामुळे, अनादी तो असल्यामुळे मातेचं प्रेमासाठी आसुसलेले आहेत भगवान. तर त्यामुळे चमत्कार त्यांनी करून तिला, तिचं काही प्रारब्ध बाकी नसतानाही त्या लीलेकरता तिला परत भानावर आणलेलं आहे. पण भानावर जरी आली तरी ती कशी आहे, राम निर्धारे निर्धारी. राम निर्धारे निर्धारी म्हणजे समोर जे रूप आहे ते राम आहे असा साधारण अर्थ कुठे पाहायला मिळेल, पण तेवढंच नाहीये ते. निर्धार जेव्हा होतो, मनाचा निर्धार होतो, तेव्हा ती बुद्धी होते. निर्धार याचा त्या एकाच गोष्टीवर बुद्धी धारण करणं, याला म्हणतात निर्धार. ती राम निर्धारे म्हणजे भगवंतावर निर्धार झालाय. म्हणजे भगवान जे गीतेत 12वा अध्याय भक्तियोगाच्या 8व्या श्लोकात म्हणतात, मय्येव मना आधस्व मयी बुद्धी निवेशय. तसं मन त्याच्यावर आधारित ठेवून तिथेच निश्चय झालाय, निवेश झालाय बुद्धीचा. आणि त्यामुळे ती निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. त्यामुळे समाधीतनं खाली आली तरी तिचा आनंद कमी झालेला नाहीये, कारण राम निर्धारा रीत तिची बुद्धी आहे. व्यावसायिका बुद्धी हीच आहे की ईश्वराबरोबर कायम योग आहे, तसा तो रामाबरोबर योग झालेला आहे त्या बुद्धीचा. तर त्यामुळे समाधीहून खाली आल्यामुळे आनंद, बाह्य जरी लक्षणं कमी झाली तरी तो आतला आनंद तसाच आहे. आणि आता ती त्या पराभक्ती च्या भूमिकेतनं ती म्हणते रामाला की हे जे तुमचं स्वरूप आहे ते असंच जर तुम्ही ठेवलं, याच स्वरूपाने प्रकट झालात, तर लोक माझा मुलगा तू आहेस हे मानणारच नाही. चतुर्भुज शंखचक्र गदा पद्म सकट, किंवा इथे शंखचक्र गदा पद्माच्या ऐवजी इथे धनुष्यबाण आहेत आणि मागे वरद हस्त आहे आणि पितांबर नेसलेला असं सगळं जे रूप आहे आणि घनश्याम असं जे रूप आहे, त्यांनी लोक म्हणतील हे भगवान प्रकट झाले, हिच्या पोटी आलेत की नाही कोणास ठाऊक. तर त्यामुळे ती म्हणते, येणे स्वरूपे रघुनाथा तुझे येथे प्रकट होता, माझा पुत्र तू हे कथा लोकी सर्वथा मानेना. लोक मानणार नाहीत तू माझा पुत्र आहे, आणि मग मलाही ते समाधान मिळणार नाही ना. म्हणजे आईचं समाधान कशा कशात असतं, पुत्राचं लालन पालन करण्यात पण असतं, पण त्या पुत्राची आई म्हणून ओळखलं जाण्यात
फार मोठं समाधान आहे की हा माझा मुलगा, अशा ही ओळख जेव्हा ह्या मुलाची मी माता अशी जेव्हा आईला किंवा पालकांना ओळख मिळते, तेव्हा तो त्यांचा अभिमानाचा क्षण असतो. त्यात त्यांना आनंद आहे आपल्या मोठेपणापेक्षा आपल्या पुत्राचं. पण त्याच्यासाठी तो पुत्र म्हणून मानला तरी गेला पाहिजे ना. म्हणून ते म्हणतात की लोकही मानणार नाहीत आणि मलाही समाधान नाही मिळणार. आणि तुम्ही काय वचन दिलेलं ते आठवा. आता कौसल्या मातेचा मोठेपणा असा आहे की तिला ती पूर्वजन्मात भगवंतांनी दिलेल्या वचनाचं स्मरणही आहे. म्हणजे पूर्णपणे कल्पना आहे हा भगवंत की कृष्णावतारात त्यांनी चतुर्भुज रूप घेतल्यावर त्यांना सांगायला लागलं की गेल्या हा तिसऱ्या जन्मात मी तुमचा मुलगा होताय. आधी तू पृष्णी होतीस, मी पृष्णी गर्भ होतो, नंतर तुम्ही दोघे कश्यप आणि आदिती होतात आणि आता हे वसुदेव देवकीच्या रूपात हा माझा आता तुमचा तिसरा जन्म आहे. पण इथे कौसल्याला तीही म्हणजे ज्ञानयुक्त भक्ती असूनही वात्सल्य आहे, हे विशेष आहे. म्हणजे तिला काही माया घालावी लागली नाही भगवंताला की माया घातली आणि मग आता माझा मुलगा मागतोय. हा भगवंत आहे आणि त्याच वेळी हा माझा मुलगाही आहे, हे दोन्ही विवेक तिला आहे. तर ही कौशल्याची म्हणजे वचन ऐकून भगवान हसले आणि बालवचनात आलेले आहेत, बाल स्वरूपात आलेले आहेत. आणि तेजस्वी ते रूप आहे. ते बालरूप जरी मानवी रूप घेतलं तरी पण ते तेजस्वी रूप आहे. आणि आता त्यांचा रंग इथे म्हणतात नाथ महाराज, वचन ऐकोनी तात्काळ श्रीराम स्वय झाला बाळ, बालार्क प्रभा सुनीळ सुख कल्लोळ जननयना. म्हणजे नुकताच उगवलेल्या सूर्याची प्रभा कशी असते, ती ताप देणारी नसते, आल्हाददायक असते. तर ती तशी प्रभा मात्र निळ्या रंगाची, असा त्याचा वर्ण आहे. म्हणजे घनश्याम रंगापासून असं म्हणायला हरकत नाही की घनश्याम वर्ण जो आहे तो इथे सुनीळ झालाय. म्हणजे निळ्या रंगाचे झालेले आहेत भगवान. आणि आनंद लोकांमध्ये त्यांच्या जन्माने आनंद पसरलेला आहे. कशानी तर पाहताच ते रूप इतकं मनोहर आहे की त्याला पाहताच मनात आनंद उत्पन्न होतोय. आणि अंगठा पायाचा, उजव्या पायाचा अंगठा धरून तो तोंडात घालताय. आणि नाथ महाराज म्हणतायत की ते बघतायत की माझे जे भक्त आहेत ते या अंगठ्या म्हणजे सगळा संसार सोडतात माझे भक्त आणि या अंगठ्याकडे म्हणजे या चरणांकडे येतात. त्याची गोडी काय आहे ते बघावं म्हणून तो अंगठा त्याने तोंडात घातलेला आहे. मग अंगठाच का उजव्या पायाचा अंगठा? कारण गंगा त्यातनं आहे. त्या गंगेत स्नान करून पाप मोकळी जायला धावतायत लोक, म्हणून भगवान म्हणतायत की काय आहे त्या अंगठ्याची गोडी काय, म्हणून ते चोखतायत. आणि आवडलंय त्यांना ती गोडी, त्यांनाही स्वतःच्या भक्तीची गोडी स्वतःलाच आवडली. जेव्हा भक्त पराभक्तीला पोचतो म्हणजे तो ऑलरेडी ईश्वर स्वरूप झालेला आहे. म्हणजे त्याच्यानंतर खर तर ते शरीर वरचं वेगळं दिसतंय, ते मन दिसायला वेगळं दिसतंय. ते भक्ताचं मन दिसतंय पण तो आहे भगवानच स्वतःचाच आनंद त्या रूपाने स्वतः घेत राहतो. तर तसं इथे आहे, स्वतःच्याच अंगठ्याचा आनंद भगवान
घेत आहेत. आणि तर इतका आवडलाय तर चूर 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 चोखतायत. आणि मग म्हणून नाथ महाराज सांगतायत की ते जे रामचंद्रांनी अंगठा तोंडात घेतला तर तेव्हापासून हे लक्षण सगळ्याच बालकांमध्ये येते की ती बालक आपला अंगठा पाय धरून अंगठा धरून तो तोंडात घालायचा प्रयत्न करतात. ते तेव्हापासून सुरू झाले म्हणून सांगतात. आता इकडे पुन्हा तेच कौसल्या मातेचं स्थिती इतकी विलक्षण आहे की भगवान आहेत, दिसत आहेत त्यांना, आणि ते जाणीव आहे, काही माया वगैरे टाकलेली नाहीये भगवंतानी, पण तरीही ते बालरूप बघितल्यावर तिला पानाही फुटला आणि आपला जीव ओवाळून त्याची दृष्ट काढावी असं तिला वाटलेलं आहे. आणि नुसतं वाटलं नाहीये, ती खरोखरच तशी ती जीव ओवाळून दृष्ट काढू पाहते. आकाशातही देवानी भेरी वाजवलेल्या आहेत. गर्जना जय जयकार करतायत, श्रीराम जय श्रीराम म्हणून. पुष्पवर्षाव चाललेला आहे आणि सगळ्या चराचरात आल्हाद. राम त्या सच्चिदानंदात रममाण होणं ही हा खरा आराम आहे. तिथे आनंद रामात खरा आनंद आहे. आणि म्हणूनच त्याच्यात रमलेली म्हणून ती रमा आहे लक्ष्मी. तर अशा त्या रामाच्या जन्माने सगळ्या चराचरी आल्हाद मांडलाय. म्हणजे आनंद इतका भरला सगळ्या त्रिभुवनात. आणि मग ते भक्त सगळे भगवानांचे आलेले आहे की नारद घाईघाईनी, म्हणजे नारदाची पडे उडी म्हटले. आनंदाचे लवडसवडी नारदाची पडे उडी, सनकाधिकांची आडाडी स्वानंदे. स्वानंदे तातडी नाचती. नारदांची उडी पडते दारावर दर्शन पाहिजे म्हणून. सनकादींची लगबग धांदल उडाली आणि नाचतायत ते आनंदाने. सिद्ध सगळे आलेले आहेत, श्रेष्ठ असे ऋषी आलेले आहेत, वेद भाट होऊन स्तुती गातायत. योगी संन्यासी सगळे आलेले आहेत. त्या पुण्यकाळाचं महत्व इतकं आहे की त्याच्यामुळे सगळीकडे म्हणजे नुसती गर्दी झालेली आहे. इतकी की सगळी तीर्थही दर्शनाला आली आहेत, पण त्यांना दर्शनासाठी वाट नाही मिळाली म्हणून त्या शरयू तटावर विसावलेत. म्हणजे रामचंद्र अयोध्येत जन्मल्यावर त्या शरयू नदीच्या ठिकाणी सर्व तीर्थे आलेली आहेत. अयोध्येचे जे बाजाराचा जो रस्ता आहे मोठा, त्या सगळ्या महासिद्धी अष्टमहासिद्धी त्या रस्ता झाडतायत. त्याच्यानंतर त्या उपसिद्धी आहेत त्या रंगमाळा रांगोळ्या घालतायत. गुढ्या उभारण्याचं काम कोण करते तर समाधी अवस्था ही स्वतः गुढी, तो झेंडा उभारते, गुढी लावते. सामवेद जो आहे तो स्वतः गाणी म्हणतोय सुरस. चारी मुक्ती नाचतायत त्या अयोध्येत. साही शास्त्र नंतर सगळं शब्दप्रमाण जे आहे हे सगळं तिकडे उभं राहिलेलं आहे. धर्माची पहाट झालेली आहे, स्वानंदाची वाट मोकळी झालेली आहे, सुखाची पिकली पेठ म्हणतायत नाथ महाराज. आणि असा श्रेष्ठ समय साधून ते भगवान प्रकट झालेले आहेत. आणि ते भगवान प्रकट झाले त्याची वार्ता दशरथाला कोणी दिली तर साक्षात यमधर्म येऊन सांगतायत की तो
बाळ आता जन्माला आलेलं आहे. साक्षात मूर्तिमंत धर्मच आहेत ते. आणि हर्षनिर्भर झालाय राजा. त्यांनी पुत्रजन्माचे खूण म्हणून भेरी वाजवलेली आहे. सगळे गंज मंग मंगल वाद्य वाजतायत, त्याचा आवाज सगळीकडे जातोय. राजांनी स्नान केलेलं आहे आणि त्या स्नानाचे शिंतोडे जे उडाले त्या शिंतोड्यांनीही पितर मुक्त झाले म्हणून म्हटलेलं आहे इकडे. सगळे पितर सुखी झालेले आहे आणि सगळ्या त्रिलोकी उल्हास आनंद झालाय. पुत्रांनी इतकी त्याचे अंतःकरण उदार झालेलं आहे की वाटेल तितका तो दान करतोय. सवत्स गोधन किती असंख्य देतोय. अश्व रथ गज धन कोटीच्या कोटी मोहरा असे सगळे वाटतोय. आणि मजा अशी आहे की पुत्र रघुनाथ हे पुत्र होऊन आलेले आहेत म्हणून दशरथ उदार पाहिजे तो देतो म्हणतोय, पण मागणारे लोभी किंवा ही लोकही असं झालंय त्यांना की त्या राम जन्माने इतकी तृप्ती आहे की काही मागावं असं त्यांना वाटत नाहीये. सगळे कृतार्थ झाले. दशरथ म्हणतोय मागील ते देईन, पण हे काही मागतच नाहीये. आणि मग दशरथांनी पुत्रमुख पाहिलेलं आहे आणि आनंद झालेला आहे त्याला. आणि रामाचं जातक ते करतायत आणि तेवढ्यात दुसऱ्या पुत्राची बातमी आलेली आहे. आणि ती कोणी आणली? पहिली बातमी धर्मानी आणली, तर दुसरी लक्ष्मणाच्या जन्माची बातमी कोणी आणली? तर ती आणली सद्भावानी. सद्भावच घनीभूत होऊन आलेला आहे. आणि असं का? कारण बातमी कोण आणतं? तर दारावरचा सेवक आणतो. सेवक कोण असतो? की ज्याचा पूर्णपणे भार स्वामीवर असतो. तसा धर्माचा पूर्ण भाव आहे तो स्वामीवर, म्हणजे रामराय स्वतः धर्माचा विग्रह आहेत भगवान. रामो विग्रहवान धर्मा म्हणून म्हटलेलं आहे रामायण, वाल्मिकी रामायणात. तर असे धर्माचा विग्रह असलेले राम असल्यामुळे त्यांचा सेवक हा धर्म आहे. तसा लक्ष्मण हा सद्भाव. सद्भाव काय आहे? तर तो भावासक्ती जी आहे ती अत्यंत उच्च कोटीची भावासक्ती कोणाची असेल तर ते शेष भगवान आहेत. ते इतके मोठे भगवत भक्त आहेत की त्यांना भगवंतापेक्षा वेगळं मानलं जातच नाही. भगवंताच्या प्रकट सगुण सगुण रूपाने भगवान पूर्णच आहेत, पण पूर्णादेव अवशिष्यते म्हणून जे शेष पूर्ण राहिलेत तेच हे शेष भगवान आहेत. भगवंताचंच रूप आहेत. आणि इतके मोठे भक्त आहेत की भगवान त्यांच्यावर राहत आहेत. भगवान बाकी सर्वांना म्हणतायत की मय्येव मना आदस्व. मय्येव मना आदस्व सगळ्यांना सांगणारे भगवान स्वतः कशावर विश्रांती घेत आहेत? तर ते हे शेष भगवान आहेत. तर तो सद्भाव त्यांचा, ती भक्तिमान ते आहेत. तर तो सद्भावच त्यांचा येऊन सांगतोय राजाला की दशरथांना की दुसरा पुत्र सुमित्रेला मुलगा झालेला आहे म्हणून. ह्या दुसरा पुत्र म्हणजे सुमित्रेचा पुत्र होताना सुमित्रेला स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नात तिला दिसतंय की तिला मुलगा झाला आणि डोळे उघडून पाहते तर खरंच मुलगा झाला. आणि हे कसं झालं? तर क्षीरसागरावरून भगवान निघाले तर लागोलाग त्यांचं सेवक शेषही आला होता ना. त्यामुळे भगवानांच्या जन्मानंतर लागोलाग सौमित्र म्हणजे लक्ष्मणांचा जन्म आहे. आणि रामाची जी
मैत्री आहे, ते प्रेम पण आहे, मैत्री पण आहे, सख्य पण आहे आणि सेवक भावही आहे. तर ते सख्य तसंच चालवण्याकरता तीच बुद्धी घेऊन तो सुमित्र, रामाचा सर्वात चांगला मित्र अशा पद्धतीने तो सुमित्रेच्या उदरी जन्माला आलाय. आणि पुढे नाथ महाराज सांगतात की जसं कौसल्याची चांगली मैत्रीण अशी